आणि ह्या केमिकल कंपनीमुळे आम्हाला नेहमीच त्रास होतोय। आता राहू कुठे असं आमचं घराचं नुकसान झाले सगळे। अख्खा घर हालत होता। नुकसानाची भरपाई देणार आहेत का? जबाबदार नक्कीच प्रशासन। रवींद्र चव्हाण ते तर सांगतात की केमिकल झोन इथून हटणार नाही। अरे हटणार नाही म्हणजे तुम्ही काय अरेरावी करताय की काय, की लोकांच्या जीवनाशी खेळताय की काय? डोंबिवली परिसरामध्ये केमिकलच्या फॅक्टरीमध्ये मोठा ब्लास्ट झाला आणि त्यानंतर संपूर्ण परिसर जो आहे तो हादरलेला आहे। आपल्यासोबत डोंबिवलीकर आहेत मोठ्या प्रमाणात आणि या नागरिकांची नेहमीपासून या ठिकाणी समस्या होती का या कंपन्या ज्या आहेत त्या हटवल्या गेल्या पाहिजे, कारण त्याचा त्रास जो आहे तो आता गावकऱ्यांना या ठिकाणी होऊ लागलेला आहे, डोंबिवलीकरांना होऊ लागलेला आहे। त्यामुळे या कंपनीला हटवण्याबाबत या ठिकाणी अनेक वेळा तक्रारी करण्यात आलेल्या आहेत, परंतु कोणत्याही तक्रारीला या ठिकाणी मान्यता किंवा त्याच्यावरती सुनावणी करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे अखेर या ठिकाणी वारंवार होत असलेल्या या आगीमुळे किंवा या ब्लास्टमुळे या ठिकाणी नागरिकांचे घर उद्ध्वस्त होतात, त्यांचे संसार उद्ध्वस्त होतात। काय सांगाल, या ठिकाणी काय परिस्थिती आहे तुमची? 1:30 वाजता स्फोट झाला, सगळ्यांचे घरांचे काचा तुटल्या, सगळं तुटलं, काय काहींचे स्लॅब पडल्यात। आता आम्ही राहायचा कुठे ह्या प्रश्न आहे आम्हाला। आता आमची मुलं आम्ही लांब पाठवली, पण आता इथे आम्ही कसं राहायचं ते प्रश्न आहे। आमचे नवरे वगैरे कुठे जातील काय, काहीच आम्हाला अजून सोय नाही आणि ह्या केमिकल कंपनीमुळे आम्हाला नेहमीच त्रास होतोय। परिस्थिती म्हणजे आता ही 1:30च्या टायमाला झाली, आम्ही जेवायला बसलेले ना मोठ्यात आवाज आले। मला असं वाटलं का कुठनं आवाज येतो, बाहेर निघली तर फटाकेसारखा आवाज, ठॉम ठॉम, नंतर जास्ती जोरात, तर तसेच टोपं ठेवली आणि आम्ही निघालो। आता राहू कुठे असं आमचं घराचं नुकसान झाले सगळे। अनेकांचे घरं जे आहे ते पत्र फुटलेले आहेत, दरवाजे तुटलेले आहेत, मात्र असं असताना आता चोऱ्याचा देखील प्रकार या ठिकाणी असू शकतो। तर काय सांगाल, काय परिस्थिती होती जेव्हा ही घटना घडली? आमचं 1:30 वाजता आम्ही झोपलेली, काही लोक जेवत होती, वरनं सगळं अख्खा घर हालत होता। खिडक्या या केल्या निघाल्या, काचा पडल्या अंगावर, मग आम्ही खाली आलो आणि तशीच बाहेर निघालो। ताई तू काय सांगशील, काय परिस्थिती होती? आम्ही ऑफिसमध्ये होतो, आम्हाला फोन आला आईंचा आणि तसंच आम्ही निघालो लगेचच आणि खूप काळजीत होतो की घरच्यांना काय झालं आहे किंवा आजूबाजूला काय झालं आहे। माझा मुलगा आहे लहान, तर त्याबाबत आम्ही काळजीत होतो की कोणाला काय लागलं आहे नाही लागलं आहे। अनेक वेळा ज्या कंपन्या आहेत त्या हटवल्या गेल्या पाहिजेत, अनेक वेळा तक्रारी केल्या गेल्या पाहिजेत, अशा अनेक वेळा घटना घडत आहेत डोंबिवलीमध्ये। ह्याच्या आधी पण अशा घटना बऱ्याच वेळा झालेल्या आहेत। त्याच्यावर आम्ही प्रत्येक वेळी आम्ही म्हणजे सांगत आलो आहोत की ह्या कंपन्या हटल्या पाहिजे, पण इथले काही लोकांना हे मान्य आहे, काहीकांना मान्य नाही आहे। त्याच्यामुळे आज हा नुकसान झालं आहे त्याचं हे कोण करणार आहे? आज नुकसानाची भरपाई देणार आहेत का? हे आम्हाला प्रशासन देणार आहे का आमचं आम्हीच करायचं दरवर्षाप्रमाणे की कंपनीला ब्लास्ट झाला कंपनीचा आणि मग आम्हाला हे सगळं स्वतःहून करायचं की प्रशासन देणार आम्हाला? खरं तर कंपन्या यायच्या आधीपासून आम्ही इथले आहोत। आम्ही असे कुठूनही आलेलो नाहीत उठून। आमचे पहिल्यापासून आमच्या वाडवडिलांपासूनच्या जमिनी, आमची शेतं अक्षरशः कमी भावामध्ये त्यांनी घेतलेली आहेत का तर कंपन्यासाठी। आणि आत्ता जर काही अशी परिस्थिती असेल तर आम्हाला आता जीवाची भीती वाटायला लागली की आम्ही काय करायचं। लहान बाळं आहेत आमच्याकडे, सगळे आमच्या ह्या सुना हे सगळे एक तर पुरुष घरात नसल्यावर ते आम्ही धावायचं कुठे? आता तेच झालं की भूकंप झालाय की काय झालं कळे ना, आणि एकतर सगळा तो केमिकलचा वास, त्याने आम्ही करायचं काय? बरं प्रशासन काय करतंय? मागच्या वेळेस पण झालेलं होतं तेव्हा पण तुम्हाला नुकसान भरपाई देणार आहे कुठे? कोणाच्या घरी गेले ती ते आम्हाला काहीच कळलेलं नाही। आता पण त्यांनी तसंच सांगायचं, सरकारने काय सांगायचं की ती पाठवलेलं आहे तुमच्याकडे, तुमच्या जे कोण असतील मेन त्यांच्याकडे पाठवलं आहे तर त्यांच्याकडे तुम्ही द्या, त्यांची ती घरं भरू देत, काय पण होऊ देत, आम्ही आमचं करून घेतो। कारण आता सगळं तुटलं आहे, सगळं गाड्यांपासून, ऑफिसपासून, घरापासून सगळं तुटलेलं आहे। कुठे राहायचं आणि काय करायचं? सरकारने सांगायचं। अक्षरशः जबाबदार कोणाला मानता? जबाबदार नक्कीच प्रशासन, शासनाचे। त्यांनी इथे
मुळात परमिशन द्यायची का? इतकं हार्मफुल जर का केमिकलच्या कंपन्या इथे असतील तर त्यांनी इथे परमिशन द्यावी का? वास किती येतो रात्रीचा, काय करायचं अशा वेळेला? लहान मुलांना आम्ही काय निरोगी कसं ठेवणार आहोत? आता आम्ही जेवायला बसलो होतो, जेवणात अक्षरशः काचा पडल्यात आणि असे मोठे मोठे बॉल येऊन पडले, म्हणजे कंपनीचे ते काय मटेरियल होतं ते घरात आलं. दारं बंद असताना दाराच्या कड्या कुलप निघून सगळं ओपन झालं घर आणि सगळ्या काचा खाडकन खाली पडल्या. डोंबिवलीत आज काही पहिली वेळ नाही, ह्या अशा घटना अनेक वेळा झाल्यात. एक 8 ते 15 दिवस राजकीय नेते चर्चा करतात, त्याच्यावर काय आयोग नेमतात, पण आजपर्यंत कोणाला एक छदामचं काही अनुदान दिलं गेलं नाही, नुकसान भरपाई दिली गेली नाही. एक 15 दिवस की महिनाभर त्याची चर्चा केली जाते आणि हा विषय पुनरुपी घडतच राहतो आहे. लोक अक्षरशः अनुभवांवर बसल्यासारखी की राहिल्यासारखी आज जीवनकंठित आहेत. इथून जवळजवळ 1.5 किलोमीटर आतमध्ये सोनारपाडा गावात सुद्धा लोकांच्या घराच्या काचा फुटल्यात, लोकांच्या स्लायडिंग तुटल्यात, काही बऱ्याचशी लोक जखमी झाल्यात. पण आज मी खासदारांची बाईट बघितली, आमदारांची, इथल्या कॅबिनेट मंत्र्याची बाईट बघितली. खासदार सांगतो की केमिकल झोन उठवला पाहिजे, हलवणार, डिसिजन घेणार, 4 जूनच्या नंतर डिसिजन घेणार असे खासदार सांगतात. असं अनेक वेळा सांगितलं. एकीकडं आमदार की जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत रवींद्र चव्हाण ते तर सांगतात की केमिकल झोन इथून हटणार नाही. अरे हटणार नाही म्हणजे तुम्ही काय अरेरावी करताय की काय, की लोकांच्या जीवनाशी खेळता की काय? आज केमिकल झोन तुम्हाला इथे केमिकल झोन एकाच जागेवर, इंजिनिअरिंग झोन एकाच जागेवर, बाकीचे कारखाने तुम्ही केमिकल झोन इथून हटवा आणि अख्ख्या डोंबिवलीकरांचा जीवन व्यवस्थित सुखाने आम्हाला जगू द्या, एवढंच मी बोलेन. एक डोंबिवलीकर म्हणून मी सांगू इच्छितो की 2016ला जेव्हा स्फोट झाला डोंबिवलीमध्ये, त्यावेळेस मी स्वतः तलाठी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घेऊन ज्यांचं नुकसान झालं होता त्या घरोघरी त्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून आम्ही गेलो होतो. पण 2-3 वर्ष झाली त्यांना 1 रुपयासुद्धा मिळाला. खूप गरीब लोक होती की ज्यांचा संसार उद्ध्वस्त झाला होता, त्यांना नुकसान भरपाई नाही गेली. हा आमचा जो म्हात्रे पाडा आहे, हा पाडा MIDC येण्याच्या आधीपासून इथे बसलेला आहे. इथे काही 10-12 घरं होती, त्या 10-12 घरांची अनेक घरं झालेली आहेत आणि त्यांचं शिक्षण, त्यांचा राहणीमान इथेच राहतात आणि आजूबाजूला पूर्ण MIDCमध्ये केमिकल झोन या कंपन्यांनी त्याला वेढलेला आहे. कधी स्फोट झाला की ह्या लोकांना घरातून बाहेर पळावं लागतं, लहान मुलांना घेऊन, संसार तसाच सोडून, सोना दागिना पैसा तसाच घरात सोडून ते पळतात बिचारे आणि त्यांना हा नेहमीचा त्रास झालेला आहे. तर मी प्रशासनाला विनंती करेन की लवकरात लवकर हा जो नुकसान भरपाई झालेली आहे, मी आपल्यामार्फत प्रशासनाला विनंती करेन की त्यांचा पंचनामा होऊन त्यांना लवकरात लवकर जी काही नुकसान भरपाई ती मिळावी, कारण हे नेहमी होतं. आणि एक शासनाला विनंती करेन, मी कामा संघटनेला ह्याला जबाबदार धरेन की जेव्हा डोंबिवलीतून आवाज उठतो की या केमिकल झोन हा इथून उठला पाहिजे, तेव्हा कामा ही संघटना जी आहे MIDC कंपन्यांची ती नेहमी विरोधात जाते की नाही MIDC झोनमधून केमिकल झोन जाणार नाही. MIDC ही आधी बसलेली आहे, रेसिडेन्स झोन नंतर केलेला आहे. MIDCनेच रेसिडेन्शियल झोन उभा केलेला ज्यावेळेस कंपन्या तयार झाल्या. जे आहे ते जीव मुठीत घेऊन राहावं लागतं. जीव मुठीत घेऊनच राहतो आम्ही. आणि ॲक्च्युली तुम्ही बघायला गेलं तर प्रशासनाने जे इथे MIDC झोन जो टाकला हा इंजिनिअरिंग झोन होता, प्युअर इंजिनिअरिंग झोन. ह्याला नंतर केमिकलमध्ये कन्वर्ट केला. आज आमचे जीव त्या केमिकलमुळे धोक्यात आहेत आणि तक्रारी करण्यात आलेल्या आहेत, परंतु काही त्याचं निवारण झालं नाही ना, अजिबात निवारण होत नाही. कोणीही लक्ष देत नाही याच्याकडे. रुपयाचं नुकसान झालं ते कोण भरपाई करून देणार आम्हाला सांगा तुम्ही? आमचं घर गेलं, ऑफिस गेलं, आमच्या गाड्या सगळं म्हणजे मालमत्ताच आमची नष्ट होत चाललेली आहे की ह्याचं हे कोण करणार? आम्हाला तुमच्याकडून काहीतरी मिळालं पाहिजे, तर ती आम्हाला अपेक्षाच नाही. कारण देऊ बोलतात आणि 2 मिनिटात ते त्यांचंच हे करत असते, फक्त पाहणी असते, बाकी पुढे काही नाही होत, कारवाई केली जात नाही. सगळं किती नुकसान झालं ते सगळं लिहून घेतात, त्याच्या पुढे काही नाही. नुकसान भरपाई तुमचं काय नुकसान झालं? इथे स्थानिक लोकांचं तर नुकसान आहेच, पण इथे छोट्या प्रमाणात काही व्यवसाय पण चालतात. तर ते जे काही कारखाने आहेत त्यांच्या कंपन्यांमध्ये पण खूप पत्रे तुटले. माझी स्वतःची एक कंपनी आहे, त्या माझ्या कंपनीत एक लोखंडाचा काही गरम पाट पडला आणि माझ्या कंपनीत पूर्ण आग लागलेली आहे आणि माझ्या 2 मशीन पूर्ण जळून राख झालेले आहेत. जवळजवळ 8-10 लाखाचं नुकसान झालेलं आहे माझं. आणि नुकसान याची भरपाई आपण काय बोल? रामकृष्ण हरी. खरं म्हणजे हा प्रकार पहिल्यांदा होत नाही
आता फार तेच आता सगळे जसे म्हटलं याच्यावर समिती नेमली जाईल आणि फक्त कागदोपत्री पंचनामे केले जातील. उद्योगमंत्री असोत, सन्माननीय मुख्यमंत्री असोत, इथे खरं म्हणजे त्यांनी येऊन पाहणी करायला हवी. हा पण रोडवर पाहिलं हायवेला मोठ्या प्रमाणात नुकसान, नुसतं काचांचं सर्वे कराल, ग्रिलचा सर्वे कराल, पण पुन्हा त्याच्यासाठी ते बसवण्यापासून जो नुकसान आहे आणि एक भगवंताची कृपा आहे का जीवितहानी टळली हे सगळ्यात उत्तम आहे. आणि असे प्रसंग नेहमीच या कारखान्यांमध्ये होत असतात. केमिकल झोन म्हणजे जसं आम्ही आमचं जीव मुठीतच धरून, भूमिपुत्र तर संपला तिथला, शिवाय त्यांचा रोजगारही बुडतोय आणि छोटे मोठे व्यवसाय करत असताना त्याच्यावरही अशी अधूनमधून टाच येते. नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे तो फटका या ठिकाणी डोंबिवलीकरांना बसलेला आहे. मात्र डोंबिवलीमध्ये हा मोठा ब्लास्ट झाला होता, ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 20 ते 22 जण जे आहेत ते जखमी आहेत. मात्र असे असताना अनेक वेळा तक्रारी या केमिकल कंपन्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आहेत. मात्र तरी देखील कोणतीही कारवाई होत नसल्याने या ठिकाणी डोंबिवलीकरांचा रोष जो आहे तो प्रशासनावरती दिसून येतोय. अनिल वर्मा, एबीपी माझा, डोंबिवली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.